स्वामीचे चार चालू नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काजू कुर्म्याची रेसिपी दाखवणार आहे. तर त्यासाठी मी इथे 5 टोमॅटो घेतलेले आहेत. तर ते असे चांगले उकळे आणायचे, म्हणजे उकडून घ्यायचे आहेत आणि त्याची वरची साल काढून आपल्याला याची प्युरी करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी याची प्युरी करून घेतलेली आहे. तर इथं कढईमध्ये 2 चमचे तेल घालून यामध्ये कांदा भाजून घेणार आहे. तर इथं यासाठी मी 3 ते 4 मोठे कांदे घेतलेले आहेत. तर कांदा इथं लालसर असा परतून घ्यायचा आहे. तर एकदम टेस्टी आणि सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. तर इथं कांदा भाजून झालेला आहे. तर आता कांदा थंड होईपर्यंत ठेवायचा आहे. तर इथं मी कढईमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप घालणार आहे, कारण तुपामुळे भाजीला टेस्ट खूप छान येते. तर आता ते चांगलं गरम झालेलं आहे. तर यामध्ये मी आता 1 चमचा शहाजिरे घालणार आहे, कारण शहाजिरेनं टेस्ट जरा वेगळी लागते. तर अशा पद्धतीने नक्की करून बघा. तर आता यामध्ये मी 2 हिरवे वेलदोडे टाकलेले आहेत, 2 लवंगा टाकलेले आहेत, दालचिनीचा 1 तुकडा टाकलेला आहे आणि 2 तमालपत्रीची पानं टाकलेली आहेत. तर आता यामध्ये मी टोमॅटोची प्युरी घातलेली आहे. तर ती छान अशी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. तर टोमॅटोची प्युरी घातल्यामुळे, टोमॅटो उकडून घातल्यामुळे भाजीला कलर खूप छान येतो. तर अशा पद्धतीनं नक्की भाजी ट्राय करून बघा. तर आता प्युरीला चांगलं तेल सुटलेलं आहे, बघू शकता इथं तुम्ही. तोपर्यंत इकडं मी ओलं खोबरं अर्धी वाटी घेतलेले आहे आणि लसूण आणि आलं घेतलेलं आहे. तर त्याची पेस्ट करायची आपल्याला. तर त्यामध्येच आपण भाजलेला कांदा देखील घालायचा आहे आणि त्यामध्ये 4 ते 5 काजू घालून घ्यायचे. तर त्याची बघू शकता अशी छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे मी. तर ती पेस्ट देखील या प्युरीमध्ये घालायची आहे आणि छान असं परतवून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकताय तुम्ही भाजीला दाटसरपणा आलेला आहे. यामध्ये पाणी अजिबात घातलेलं नाही आहे. पाणी घातलं की मग ते सगळं उडतं, त्यामुळे पाणी न घालता पेस्ट करून घ्यायचे. तर इथं बघू शकताय भाजीला तेल चांगलं सुटलेलं आहे, अजून कोणताही मसाला घातलेला नाही. तर भाजीला ग्रेव्हीला तेल सुटल्यानंतरच मसाला घालायचा. तर इथं मी काजू कुर्मा मसाला 2 चमचे घातलेला आहे आणि काश्मीरी लाल मिरची पावडर 2 ते 3 चमचे, किंवा आपल्याला जर जास्त तिखट हवे असेल तर जास्त घालू शकता. तर इथं बघू शकताय भाजीला कलर खूप छान आलेला आहे. तर 2 मिनटं मी झाकून ठेवून दिलेलं. तर आता इथं मी कढईमध्ये थोडंसं नकळत तेल घालून जे आपले काजू आहेत ते छान असे परतवून घ्यायचे आहेत. गॅस मंदच ठेवून परतायचे आहेत, कारण गॅस मोठा केला तर काजू पटकन करपतात. तर मंद गॅसवर असे 2 मिनटं फक्त परतवून घ्यायचे आहेत. तर रेसिपी खूप छान आणि झटकीपट होणारी अशी ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तर आता या साय फेटून घेतलेले आहे, ती घातलेले 2 ते 3 चमचे आणि भरपूर अशी कस्तुरी मेथी घालायची. तर बघू शकता इथं आपली भाजी रेडी झालेली आहे. तर बघू शकताय भाजीला कलर खूप छान आलेला आहे. आता यामध्ये आपण जे परतवून घेतलेले काजू आहेत ते घालणार आहे. इथं आपली काजू कुर्म्याची डिश एकदम तयार आहे. तर माझी व्हिडिओ, माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.